नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संजय हुराळे, इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रक्टर, गव्हर्नमेंट आयटी अंजनगाव सुरजी. तर मागे आपण एक डेमॉन्स्ट्रेशन बघितलं होतं बा की डायोड टेस्टिंग युजिंग डिजिटल मल्टीमीटर. तर या डेमोमध्ये आता आपण बघणार आहे ट्रान्झिस्टरचं टेस्टिंग युजिंग डिजिटल मल्टीमीटर. तर ट्रान्झिस्टर बद्दल थोडी बेसिक माहिती मी तुम्हाला सांगतो. ट्रान्झिस्टर हॅज ए टू टाइप्स, हे दोन प्रकारचे टू टाइप्स ऑफ ट्रान्झिस्टर. आणि ट्रान्झिस्टरला आपण जनरली बीजेटी सुद्धा म्हटलं जातं. बीजेटी म्हणजे बाय जंक्शन ट्रान्झिस्टर, की ज्यामध्ये दोन जंक्शन असतात. जेव्हा दोन सारख्या सेमीकंडक्टरमध्ये जेव्हा अपोजिट सेमीकंडक्टर सँडविच केले जातात त्यापासून तयार होणाऱ्या डिव्हाइसला ट्रान्झिस्टर असे म्हणतात. आणि याचे दोन प्रकार आहे बा, एक एनपीएन ट्रान्झिस्टर आणि दुसरा आहे पीएनपी ट्रान्झिस्टर. याचं बेसिक कन्स्ट्रक्शन जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल की एनपीएन ट्रान्झिस्टर मध्ये तुम्हाला दिसेल हा इकडे एन आहे, इकडे एन आहे, आणि सँडविच केलेला जो अपोजिट सेमीकंडक्टर आहे तो पी. या प्रत्येक लेअर पासून तीन टर्मिनल बाहेर आहे. हा जो एक टर्मिनल आहे हा इमिटर, हा बेस, हा कलेक्टर. हा एनपीएन ट्रान्झिस्टर, याचा जो लॉजिक सिम्बॉल आहे हा अशा प्रकारचा, जो एरो इंडिकेट्स द इमिटर टर्मिनल. आणि इथे इमिटरचा जो करंट गोईंग डायरेक्शन आहे ती बाहेर जाताना दाखवलेली आहे. हा कलेक्टर, हा बेस. इट इज द बेसिक कन्स्ट्रक्शन ऑफ एनपीएन ट्रान्झिस्टर. हे बेसिक कन्स्ट्रक्शन. सेम पीएनपी ट्रान्झिस्टर जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला दिसेल याच्यामध्ये हा पी, इकडे पी, आणि सँडविच केलेला अपोजिट सेमीकंडक्टर एन. या पुन्हा इकडून तीन लेअर कडून तीन टर्मिनल बाहेर आहे. आणि इमिटर आहे, बेस, कलेक्टर. याचा जो लॉजिक सिम्बॉल आहे हा अशा पद्धतीचा पीएनपी ट्रान्झिस्टरचा. इमिटरचा जो एरो आहे आता इथे जसा बाहेर आहे, इथे या पीएनपी ट्रान्झिस्टर मध्ये हा आतल्या डायरेक्शनने हा इमिटर, कलेक्टर, आणि हा सेंटर मध्ये हा बेस. आता इथे तुम्हाला दिसेल की हा एनपी आहे, म्हणजे पीएन जंक्शन आहे. याला आपण J1 म्हणू, याला J2 म्हणू. इथे सुद्धा J1 जंक्शन आहे, पीएन, हा पीएन, J2. तर ट्रान्झिस्टर मध्ये आपल्याला फक्त जसं आपण डायोड टेस्टिंग केलं त्याच पद्धतीने फक्त हे जंक्शन चेक करायचे युजिंग डिजिटल मल्टीमीटर. नॉर्मली आपण याला जर टेस्ट करायचं म्हटलं तर डिजिटल मल्टीमीटर, हे आपल्याजवळ एक डिजिटल मल्टीमीटर आहे. तर त्यावेळेस तुम्हाला जेव्हा आपल्याला ट्रान्झिस्टर टेस्ट करायचं किंवा सेमीकंडक्टर डायोड टेस्ट करायचं तर आपल्याला याचं सेटिंग, याचं जे सिलेक्टर आहे हे आपल्याला घेऊन जायचं आहे. इथे दिसेल तुम्हाला डायोड टेस्टिंगवर. तर आपल्याला दोन डायोड टेस्ट करायचे. जर दोन डायोड ओके सापडले तर ट्रान्झिस्टरची कंडिशन ओके, अन्यथा इट इज ए फॉल्टी ट्रान्झिस्टर. तर याचं थोडं थेरॉटिकल आपण ऑब्झर्वेशन टेबल पाहूया आणि त्याच्यावरून मग आपण याचं लाईव्ह प्रात्यक्षिक करूया. एक साधा आपल्याला जर एनपीएन ट्रान्झिस्टर चेक करायचं तर आपल्याला काय करावं लागेल. तुम्हाला दिसेल आता की हा एनपीएन ट्रान्झिस्टर आहे. हा इमिटर आहे, हा बेस आहे, हा कलेक्टर आहे. तर तुमच्या लक्षात येईल की आता आपल्याला दोन, हा जंक्शन J1 आणि हे जंक्शन J2. तर याला इमिटर डायोड म्हणतात, याला कलेक्टर डायोड म्हणतात. जो बेस कलेक्टर त्याला कलेक्टर डायोड म्हणतात आणि जो बेस इमिटर जंक्शन आहे त्याला इमिटर डायोड म्हटलं जातं. जनरली आपण जंक्शन J1 आणि जंक्शन J2 आपल्याला चेक करायचे. त्याच्यासाठी ऑब्झर्वेशन टेबल अशा पद्धतीने तयार करू आपण की जो तुम्हाला नंतर आपण लाईव्ह प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला याचा यूज करता येईल.
हा ट्रान्झिस्टरचा नंबर, बेस, इमिटर, कलेक्टर, याचं रेजिस्टन्स, इमिटर, बेस, कलेक्टर, याचा 2 मधला रेजिस्टन्स किती भेटणार आहे, फॉरवर्ड आणि रिव्हर्स रेजिस्टन्स. नंतर याची कंडिशन पाहणार आहे आपण आणि याचा टाईप. याचा टाईप काय असेल तो आपल्याला याच्यावरून आयडेंटिफाय केला जातो. तर याला जर आपल्याला या एनपीएन ट्रान्झिस्टरला जर तपासायचं असेल तर आपल्याजवळ हा काय होईल, तुम्हाला दिसेल की आता इथं 2 प्रोब आहे. पुन्हा हे सांगायचं आहे की ब्लॅक प्रोब निगेटिव्ह आहे आणि रेड प्रोब पॉझिटिव्ह. समजा आता मी याला समजा फॉर एक्झाम्पल मी इथे डायग्राम काढून तुम्हाला जर दाखवायचं झालं तर इट इज अ ओहम मीटर. याला ही एक प्रोब आहे, ही दुसरी प्रोब आहे. तर समजा हे पॉझिटिव्ह प्रोब जर मी इथे यूज केले आणि निगेटिव्ह प्रोब जर इथे यूज केले तर काय होईल, तर तुम्हाला इथे काहीतरी डिजिटल मध्ये तुम्हाला रिडिंग दाखवेल. ही रेड प्रोब आहे, ही ब्लॅक प्रोब आहे. तर तुम्हाला दिसेल आता हा फॉर एक्झाम्पल मी एक ट्रान्झिस्टर घेईल BC148. याच्या बेसवर मी पॉझिटिव्ह लीड ठेवलेली आहे, इकडे निगेटिव्ह. आता लक्ष देईल तुमचे, तर इथे पॉझिटिव्ह ठेवलं, इथे निगेटिव्ह ठेवलं, काय होईल, तर दिस जंक्शन विल बी गोज इन अ फॉरवर्ड बायस आणि फॉरवर्ड बायस मध्ये इट ऑफर्स अ लो रेजिस्टन्स आणि तुम्हाला जवळपास 500 काहीतरी एक फॉर एक्झाम्पल 510 ओम रेजिस्टर भेटेल. सेम मी काय करेल, बेस कलेक्टर जंक्शन चेक करेल. पुन्हा इथे मी मल्टीमीटर यूज करेल. इथे ही रेड प्रोब आहे, ही मी बेसला ठेवली, म्हणजे हे बेसवर मी कॉमन पॉझिटिव्ह ठेवली आणि नंतर हा निगेटिव्ह मी इथे यूज केला, म्हणजे ही निगेटिव्ह ठेवली, इथे पॉझिटिव्ह. तर तुमच्या इथं लक्ष दिलं आता, इथं पॉझिटिव्ह चालला, इकडून निगेटिव्ह चालला, म्हणजे हे जे बेस कलेक्टर जंक्शन आहे हे पुन्हा कशाच आहे, फॉरवर्ड बायस मध्ये. आणि फॉरवर्ड बायस मध्ये तुम्हाला असंच काहीतरी एक रेजिस्टन्स दाखवेल, कमी ओम रेजिस्टरचं. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. आता काय करायचंय, बेसवरचा टर्मिनल चेंज करायचा आहे, जिथे आपण पॉझिटिव्ह ठेवला तिथे निगेटिव्ह करायचा आहे. म्हणजे तिथं ब्लॅक प्रोब करायचे, इकडून रेड, म्हणजे इथे आपल्याला करायचं आहे निगेटिव्ह, म्हणजे इथे निगेटिव्ह जाईल, इथे पॉझिटिव्ह जाईल. तर पी टाईप सेमीकंडक्टरला निगेटिव्ह जातं आणि एन टाईप सेमीकंडक्टरला पॉझिटिव्ह. तर हे जंक्शन जे बेस इमिटर जंक्शन आहे ते कशाचं आहे, रिव्हर्स बायस मध्ये जाईल, म्हणजे इथे आपल्याला पॉझिटिव्ह. आणि नंतर आता लाईव्ह डेमो मध्ये तुम्हाला दिसेल की इथं कुठलेही रिडिंग दाखवणार नाही. याचा अर्थ काय, इट इज ए इन्फिनिटी ओम रेजिस्टर. पुन्हा काय करायचंय, पुन्हा इथे पुन्हा बेस कलेक्टर जंक्शन चेक करायचंय. तर इथे ब्लॅक प्रोब ठेवायची, म्हणजे इथे निगेटिव्ह ठेवायचं आणि इकडून रेड करायचंय, इथे पॉझिटिव्ह. काय, इथे निगेटिव्ह ठेवायचं, इथे पॉझिटिव्ह. तर तुम्हाला दिसेल की हा जंक्शन J2 हा कशाचा आहे, जर चांगल्या स्थितीत असेल तर पुन्हा हा इन्फिनिटी ओम रेजिस्टर दाखवेल, म्हणजे तुमच्या याच्यावर रेडिंगच दाखवणार. तर ही जी कंडिशन आहे की फॉरवर्ड बायस मध्ये दाखवेल, रिव्हर्स बायस मध्ये दाखवणार नाही. याचा अर्थ याची जी कंडिशन आहे ही गुड कंडिशन. आपल्याला माहित नाही की हा कुठल्या टाईपचा ट्रान्झिस्टर आहे, तर या रिडिंग वरून सुद्धा तुम्हाला समजेल की हे जे रिडिंग आहे तुम्हाला दिसेल, तर इथे तुम्हाला दिसेल की 2 वेळेस, एकदा पॉझिटिव्ह बेस इमिटर जंक्शनला पॉझिटिव्ह ठेवला आणि बेस कलेक्टरला पॉझिटिव्ह ठेवला. दोन्ही वेळेस आपल्याला पॉझिटिव्ह ठेवला, म्हणजे हा पी आहे, हा एन आहे आणि हा एन आहे. म्हणजे या ट्रान्झिस्टरचा टाईप सुद्धा आपल्याला ओळखता येते आणि इट इज ए एनपीएन ट्रान्झिस्टर. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. तर हे सिंपल एक ऑब्झर्वेशन दिला मी तुम्हाला. पीएनपी असेल तर याच्या उलट रिडिंग येते, पीएनपी असेल तर याच्या उलट रिडिंग येईल आणि तुम्हाला त्याचं लाईव्ह प्रात्यक्षिक मी दाखवेल तुम्हाला पीएनपी ट्रान्झिस्टरचं. तेव्हा आपण ऑब्झर्वेशन टेबलमध्ये सुद्धा ही माहिती भरू. आणि मार्केटमध्ये तुम्हाला ट्रान्झिस्टरचे पॅकेजेस येतात, ते स्टार्ट फ्रॉम TO1 पासून तर खूप सारे जवळपास 200च्या वर असेल. तर नॉर्मली आपण जे कॉमनली आपले ट्रान्झिस्टर आपण यूज करतो, फॉर एक्झाम्पल आपण BC148 यूज करतो, तर मार्केटमध्ये याचं पॅकेजचं T090C म्हणजे T0
किंवा TO92C, BC147 हे सुद्धा सेम आहे. BC558 हा सुद्धा सेम पॅकेज मध्ये. पॅकेज आहे म्हणजे याचं तुम्हाला दिसेल, याचं अपीरन्स अशा पद्धतीने दिसेल तुम्हाला. याला 3 टर्मिनल आहे, तर तुम्हाला दिसेल ह्या पॅकेजवरून. आता हे T09290C म्हटल्यानंतर तुम्हाला दिसेल की इकडून इमिटर आहे, सेंटरमध्ये बेस आहे आणि इकडच्या साईडनं कलेक्टर. म्हणजे ज्याच्यावर असं लिहिलेलं असेल BC5 अशी जर डायरेक्शन तुम्ही समोर घेतली सेम अशी, तर तुम्हाला दिसेल इट इज अ 148 ट्रान्झिस्टर. असा जर पकडला तर उजव्या साईडकडून माझ्या इमिटर येत आहे, सेंटरमध्ये बेस आणि डाव्या साईडनं कलेक्टर. हे पॅकेज आहे. जसं आता SL100 आहे, तर SL100 आपल्याला दिसायला कसा दिसतो, SL100 तुम्हाला दिसेल. याचा जर अपीरन्स पाहिलं तुम्हाला तर असं हे दिसेल आणि याला एक नॉच असेल. ही नॉच इंडिकेट्स द इमिटर टर्मिनल, सेंटरमध्ये बेस आणि हा कलेक्टर. याचं जे पॅकेज आहे बा ते T039. याचं जे पॅकेज आहे T039. तुम्ही जर मार्केटमध्ये गेले किंवा तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं तर तुम्हाला दिसेल हा T039 किंवा BC149, 494 किंवा 194, BC194 याचा जो ट्रान्झिस्टरचा पॅकेज आहे तो आहे T092B. जसं आपण 48चं 92C होतं तसा त्याचा 92C आहे. याचं जे स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला अशा पद्धतीचं दिसेल. इथं BC194 तुम्हाला दिसेल. इकडे याचा बेस एका उजव्या साईडने आला, मदत इमिटर, इकडून कलेक्टर. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथे त्या जे पॅकेजेस आहे त्याच्यानुसार ते 3 टर्मिनलची शिफ्टिंग इकडे तिकडे होत असते. त्याच्यानंतर आपल्याला दिसेल की SL जे पॉवर ट्रान्झिस्टर आहे जसा 2N3055 याचं जे पॅकेज आहे T03 आहे. असे खूप सारे मार्केटमध्ये जेवढे हे आहे त्याच्यानुसार याचं पॅकेज बदलते आणि ते त्याची डायग्राम सुद्धा तुम्हाला गुगलवर तुम्हाला मिळेल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण याचं लाईव्ह प्रॅक्टिकल बघूया. ठीक आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रात्यक्षिक चालू करूया. तर आपल्याला आज प्रात्यक्षिक चालू करण्यासाठी आपल्याला ट्रान्झिस्टर टेस्ट करायचं आहे युजिंग डिजिटल मल्टीमीटर. मी तुम्हाला थेरीमध्ये थोडं सांगितलं होतं की हे डिजिटल मल्टीमीटर आपल्याला याचं जे सिलेक्टर आहे हे डायोड टेस्टिंगवर ठेवायचं आहे. आणि माझ्या हातामध्ये जो ट्रान्झिस्टर आहे याचा नंबर आहे BC148. BC148. तर याचं आपण ट्रान्झिस्टर पॅकेजिंग पाहिलं होतं बा T092C. तर इथे तुम्हाला दिसेल हा इमिटर आहे उजवीकडचा, हा बेस आणि हा कलेक्टर. आता मी एक एक प्रोब, आता हा बेसला मी रेड प्रोब लावला म्हणजे पॉझिटिव्ह लावला आणि इमिटरला मी निगेटिव्ह लावला. तर तुम्हाला दिसेल की इथे रिडिंग मला भेटत आहे 675 ओहम. म्हणजे मी बेसला पॉझिटिव्ह लावला आणि इमिटरला निगेटिव्ह लावला तर मला रेजिस्टन्स भेटले 675 ओहम. आता मी बेसला कॉमन हे ठेवेल आणि दुसऱ्या टर्मिनलला मी लावेल. तर तुम्हाला दिसेल इथे 672 ओहम रेजिस्टन्स दिसत आहे. इथे मी पुन्हा बेसवर पॉझिटिव्ह टर्मिनल ठेवला म्हणजे रेड प्रोब कॉमन ठेवली आणि इकडे निगेटिव्ह ठेवला तर बेस कलेक्टर जंक्शन मध्ये मला रेजिस्टन्स भेटले 672 ओहम. आता मी काय करेल, बेसवरचा जो पॉइंट आहे तो काढून इथे रेड प्रोबच्या ऐवजी तर ब्लॅक प्रोब म्हणजे इथे मी याला ठेवेल निगेटिव्ह आणि इथे लावेल मी आता पॉझिटिव्ह. म्हणजे इथे इमिटरला लावेल आता मी. तर तुम्हाला दिसेल मित्रांनो इथं कुठलंच रिडिंग दाखवत नाही. याचा अर्थ इथं तुम्हाला रिव्हर्स बायसमध्ये हा जंक्शन गेल्यामुळे इथे इन्फिनिटी ओम रेजिस्टर दाखवेल. सेम आता इमिटर जसं ठेवलं होतं त्याचबरोबर मी आता कलेक्टरवर सुद्धा दिसेल. तुम्हाला दिसेल की इथे रिडिंग तुम्हाला सुद्धा इन्फिनिटी ओम दिसत आहे. इथे पुन्हा मी बेसला निगेटिव्ह ठेवलं आणि कलेक्टरला पॉझिटिव्ह केलं तर इथे सुद्धा मला इन्फिनिटी ओम रेजिस्टन्स दिसलं. तर ही जी आपली ट्रान्झिस्टर टेस्टिंगची जी हे प्रोसिजर आहे
ही जर हे असेल तर इथे तुम्हाला दिसेल की ही ट्रान्झिस्टरची कंडिशन मला काय दिसेल, चांगली गुड. आता इथे तुम्हाला जर बघता येईल की बेसवर जेव्हा पॉझिटिव्ह होता त्यावेळेस इमिटर आणि कलेक्टरला मला रिडिंग दिसले. याच्यावर मला तुम्हाला सांगता येईल की या ट्रान्झिस्टरचा टाईप सुद्धा आपल्याला ओळखता येईल. हा जो ट्रान्झिस्टरचा टाईप असेल हा पी आहे, हा एन आहे, म्हणून हा ट्रान्झिस्टर असेल एनपीएन ट्रान्झिस्टर. हा एक ट्रान्झिस्टर बघितला बा. आता मी दुसरा एक ट्रान्झिस्टर बघतो, त्याचं ट्रान्झिस्टरचा नंबर आहे BC558. हा जो ट्रान्झिस्टरचा नंबर आहे हा BC558. बघा आता काय होईल. आता जर पहिल्यासारखंच मी जर याच्या बेसला जर मी पॉझिटिव्ह ठेवलं, कारण हा सुद्धा T090C पॅकेजिंगचाच आहे, याच्या बेसला जर मी आता हा रेड प्रोब ठेवली तर मला काय दिसेल पहा. मी इमिटरला लावलं तर मला दिसत नाहीये, इकडे सुद्धा कलेक्टरला सुद्धा दिसत नाही. आता मी ब्लॅक प्रोब लावतो याला, म्हणजे निगेटिव्ह प्रोब लावतो तर तुम्हाला काय दिसेल पहा. दिसते मला इथे रिडिंग 662 ओम. म्हणजे मी बेसला निगेटिव्ह ठेवला, इमिटरवर पॉझिटिव्ह ठेवला. बघा इथे इमिटरला पॉझिटिव्ह लावल्याबरोबर काय झालं, 663 ओम, 662 ओम दाखवत. आता ही प्रोब कॉमन ठेवून मी कलेक्टरला ठेवलं तर इथे दाखवते 659 ओम. 659 ओम म्हणजे इथे निगेटिव्ह आहे, इथे पॉझिटिव्ह. आता मी प्रोब चेंज करेल बेसवरची, इथे पॉझिटिव्ह लागेल तर पहा इथे इमिटरला दाखवते का, नाही. म्हणजे इथे पॉझिटिव्ह, इथे निगेटिव्ह ठेवलं तर इथे मला इन्फिनिटी ओम रेजिस्टर दाखवलं. नंतर मी कलेक्टरला लावली सेम तर मला इथे कुठलाच रिडिंग दाखवणं, याचा अर्थ आहे इन्फिनिटी ओम रेजिस्टर. तर मला दिसेल, म्हणजे जेव्हा बेस आणि इमिटर जंक्शन फॉरवर्ड बायस मध्ये त्या रिडिंग दाखवलं, जेव्हा बेस कलेक्टर जंक्शन फॉरवर्ड बायस होती तिथे रिडिंग दाखवलं, इकडे रिडिंग दाखवलं नाही, रिव्हर्स बायस मध्ये रिडिंग दाखवलं नाही. याचा अर्थ दोन्ही जंक्शन ओके आहे आणि याची कंडिशन आपल्याला गुड आहे. आता इथे याचा टाईप सुद्धा तुम्हाला ओळखता येते. इथे तुम्हाला दिसेल की बेस निगेटिव्ह असताना दोन्हीकडे आपल्याला रिडिंग भेटले, म्हणजे बेस हा एन आहे, बाकी इमिटर आणि कलेक्टर काय पीपी आहे. म्हणजेच हा ट्रान्झिस्टरचा टाईप असेल PNP ट्रान्झिस्टर. एक तिसरा ट्रान्झिस्टर आहे बा माझ्याकडे, हा आहे SL100. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की याचं जे पॅकेजिंग आहे T039, तर तुम्हाला दिसेल की याला एक नॉच आहे, या नॉच इंडिकेट्स द इमिटर. म्हणजे याचं आपण रिडिंग घेऊया आपण. हा जो SL100 आहे याच्या ज्या बेसवर मी आता पॉझिटिव्ह टर्मिनल ठेवलं. हा बेस आहे, इकडून इमिटर आहे, इकडून कलेक्टर, नॉच साईडने आपल्याला हे आहे. तर पहा आता इथे मी याचा नंबर लिहितो SL100. पहा आता काय होईल. याच्या इमिटरला ठेवलं मी, तुम्हाला दिसेल 655 ओम. इथे पॉझिटिव्ह ठेवलं, इथे निगेटिव्ह ठेवलं, इथे भेटेल मला 655 ओम रिडिंग दाखवत आहे. नंतर मी सेम बेसला मी पॉझिटिव्ह ठेवलं आणि कलेक्टरला निगेटिव्ह लावलं, तुम्हाला दिसेल 653 ओम. इथे तुम्हाला दिसेल 653 ओम. इथे निगेटिव्ह, पुन्हा बेसला आपण पॉझिटिव्ह. लक्षात. आता मी बेसवरची प्रोब चेंज करेल, इथे निगेटिव्ह लावेल. तर बा आता इमिटरला लावलं तर दाखवते का रिडिंग, दाखवत नाही. कलेक्टरला लावलं तर दाखवत नाही. म्हणजे हे दोन्ही जंक्शन रिव्हर्स बायस मध्ये ओपन दाखवतात. याचा अर्थ इन्फिनिटी ओम रेजिस्टन्स दाखवत आहे. अर्थ रिव्हर्स बायस मध्ये हे ओके आहे. आता इथे निगेटिव्ह, इथे पॉझिटिव्ह ठेवताना मला इन्फिनिटी ओम रेजिस्टन्स दिसलं, इथे निगेटिव्ह आणि इथे पॉझिटिव्ह ठेवत असताना इथे सुद्धा इन्फिनिटी ओम रेजिस्टन्स दाखवत आहे. याच्यावरून याची कंडिशन दाखवते की फॉरवर्ड बायस मध्ये ओके आहे, रिव्हर्स बायस मध्ये कंडक्ट होत नाही. याचा अर्थ या ट्रान्झिस्टरची कंडिशन मला गुड आहे. आणि याची टाईप मला ओळखता येते बा. बेस पी आहे आणि इमिटर आणि कलेक्टर एन आहे. म्हणजे हा ट्रान्झिस्टर आहे NP
एन ट्रान्झिस्टर. जर रिव्हर्स बायस मध्ये जर रिडिंग दाखवत असेल तर याचा अर्थ हा ट्रान्झिस्टर फॉल्टी असेल. कुठल्या याच्यापैकी आता हे सगळे आपल्याकडे चांगले ट्रान्झिस्टर जर फॉल्टी ट्रान्झिस्टर असतात तर तुम्हाला दाखवता आलं असतं मला, कारण आपण क्वारंटाईन असल्यामुळे मी जाऊ शकत नाही. त्यामुळे हे जे माझ्याकडे अवेलेबल ट्रान्झिस्टर आहे तेच मला दाखवता आले. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला समजलंच असेल. आपण सुद्धा आपल्या घरी जर डिजिटल मल्टीमीटर असेल तर काही साधे ट्रान्झिस्टर असेल तरी सुद्धा तुम्ही तपासून बघा. काही जर तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट झाला असेल काही असेल तर मला कॉमेंट्स करा. धन्यवाद.